रामकृष्ण हरी आयुर्वेदिक चॅनलमध्ये सगळ्याचं स्वागत आहे. बघा आता एक फुलाचं झाड दाखवतो तुम्हाला. आता हे अनंत मूळ म्हणतात. अनंत मूळ म्हणजे एकदम अत्तरसारखा वास होतो याचा. फुलं लय सुगंध आहे ना, सफेद फुलं आहे, पांढरं फुलं येतं, असं मोठं फुलं होतं. आता अजून हे एक एक उगवले, अजून मध्ये एक एक पाकळ्या निघतात, असं मोठं फुल होतं हे. आता हे छाटणी केलेली आहे झाडाची. त्यानं जर बारीक झाड नाही तर हे झाड असं मोठं डेरेदार होतं. आणि नाकात माळे आले, नाकातले काही आजार आहेत, नाकात गाठ आली तर ह्याचा वास घेतात. ह्याचा जरी वास घेता तुम्ही 2-4 रोज, तर नाकाचे आजार तुमचे क्लिअर राहणार आहेत. सगळे नाकात फोड येतो, ते फोडासाठी चालतं वास घ्यायला 2-3 दिवस. मेंदूचे काही आजार आहेत, तुम्ही ह्याचं जर अत्तर वापरता आनंद मुळाचं, मेंदूचे आजार, मेंदू शांत राहणे, झोप येत नाही, ह्याच्यासाठी बी हे अनंत मुळाचं चालतं. हे असं हे अनंत मुळाचं फूल येतं. फुलापासून अनंत मूळ अत्तर भेटतं. काही काही ते परफ्यूम भेटतं. परफ्यूम ते मारायचं कपड्याला. ते हे एकदम चांगलं बुद्धी शांत, मेंदू शांत राहण्यासाठी शांत सुगंध आहे याचा. हे असं हे अनंत मुळाचं अत्तरसाठी वापर होतो. आणि घरापाशी जरी कुठं झाड असलं तरी मेंदू शांत राहतो ह्याच्या वासानं. मेंदू काही मिरगी रोग असला, काही मेंदूचे काही आजार असला, मेंदूचं काही बी तक्रारी जरी असल्या, ह्याचा जरी तुम्ही जरी सारखं सुवास जरी घेत राहिला, सगळं तुमचा मेंदू वरच्या शांत होणार. तुम्हाला बरं वाटून एकदम आजार ते कमी होत 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 सगळं राहून जाणार आहे. हे असं हे अनंत मुळाचं एक झाड दिसलं म्हणून म्हणलं, एक फूल दिसलं म्हणून म्हणलं याचं एक माहिती एक मेंदूसाठी चालते. हे असं हे अनंत मूळ आहे. रामकृष्ण हरी माऊली आयुर्वेदिक चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, शेअर करा. रामकृष्ण हरी माऊली.